Good afternoon, all of you. How are you? Today I shall teach you English. Subject is English. Unit is prose. Subunit is think before you to speak. Class 9. Before that I am ask you some questions. Do you write a diary? Do you write letters or notes to your friends and relatives? Do you ever fight with your friends? Do you have arguments with your family members? What are the arguments about? So I start the lesson. Man was a mean to listen more and talk less. मानवाचे एक गोष्ट म्हणजे महत्वाची ठरते की मानव हा ऐकतो जास्त आणि काम आणि टॉक म्हणजे बोलतो कमी असं मानवाचं वैशिष्ट्य आहे. दॅट इज वाय द ग्रेट ब्रिटिश स्टेटमेंट बेंजामिन डिझारेली से. ब्रिटिश मुत्सद्दी होते बेंजामिन डिझारेली हे म्हणतात की नेचर हॅज इंडोर्ड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. इंडोर्ड म्हणजे बहाल किंवा स्वीकार. बेंजामिन डिझारेली म्हणतात की नेचर हॅज इंडोर्ड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. नेचर जे आहे निसर्गाने मानवाला 2 कान आणि 1 माउथ म्हणजे तोंड दिलेलं आहे. इफ मॅन वॉज मेन टू टॉक मोर अँड लिसन लेस इफ वुड हॅव 2 mouths अँड ओनली 1 ear. जर माणसाने जास्त बोललं असतं आणि कमी ऐकलं असतं, he would have 2 mouths and only 1 ear. तर माणसाला 2 माउथ म्हणजे 2 तोंड असतील आणि 1 इयर म्हणजे 1 कान असता. इमॅजिन हाऊ वुड हॅव लुक. इमॅजिन करा आपण कसं दिसलो असतो त्या लुकमध्ये. हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouths ऑन द 2 sides अँड 1 ear ॲट द सेंटर. हाऊ स्ट्रेंज किती वेगळं वाटलं असतं. 2 mouths म्हणजे 2 तोंड अँड ऑन द 2 sides 2 बाजूला 2 तोंड आणि 1 ear ॲट द सेंटर. कान सेंटरला असले कसं वाटलं असतं. अँड माइंड यू लक्षात घ्या द इयर्स आर लाईक अ फ्युनल्स. जे इयर्स आपले कान जे आहेत ते नळसाळ्यासारखे आहेत. ओपन ऑल द टाइम. फ्युनल्स म्हणजे नळसाळे. आपले कान जे आहेत ते नरसाळ्यासारखे आहेत. ओपन ऑल द टाइम नेहमीसाठी उघडे असतात. देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. असा कोणता दरवाजा नाही की ते त्याला बंद करू शकत असणार. वेअर ॲज इफ यू हॅव टू स्पीक इवन 1 single वर्ड. जर तुम्हाला एखादा शब्द बोलायचा असेल दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 walls. तर या शब्दांना एखादा शब्द बोलायचा असेल तर ते शब्दांना 2 वॉल म्हणजे 2 भिंतीमधून जावं लागते. 2 fences 2 कुंपणामधून जावं लागते.
वेअर ॲज इफ यू हॅव टू स्पीक इव्हन वन सिंगल वर्ड, जर तुम्हाला एखादा शब्दच बोलायचा असेल, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू टू वॉल्स, तर त्या शब्दांना दोन गोष्टीमधून, दोन भिंतीमधून पास व्हावं लागतं. एक म्हणजे की टू वॉल्स अँड टू फेन्सेस, दोन वॉल म्हणजे दोन भिंतीमधून, आणि दोन वॉल हे टू फेन्सेस म्हणजे दोन कुंपणामधून त्याला जावं लागतं. देअर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दिस टू रोज ऑफ टीथ, त्यातलं फर्स्ट म्हणजे पहिलं की दॅट फर्स्ट फेन्स ऑफ टू रोज ऑफ टीथ, पहिलं कुंपण म्हणजे आपले दात हे आहेत. देअर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दिस रोज ऑफ टीथ, देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. पहिलं कशातून पास व्हावं लागते, टीथ मधून, आणि दुसरं म्हणजे लिप्स, म्हणजे देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. नंतर त्याला टू लिप्स म्हणजे ओठांमधून पास व्हावं लागतं, ओठांच्या कुंपणामधून पास व्हावे लागते. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, एखादा वर्ड म्हणजे एखादा शब्द जेव्हा आपला बोलण्याच्या पूर्वी, इट हॅज अ पियर्स थ्रू टू वॉल्स अँड थ्रू टू फेन्सेस. आपल्याला एखादा शब्द बोलण्यापूर्वी दोन म्हणजे पियर्स म्हणजे छेदणे. देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, एखादा शब्द बोलण्यापूर्वी इट हॅज टू पियर्स थ्रू दिस टू वॉल्स थ्रू दिस टू फेन्सेस. एखादा शब्द बोलण्यापूर्वी आपल्याला दोन वॉल्स म्हणजे दोन भिंती आणि दोन फेन्सेस म्हणजे दोन कुंपणामधून जावं लागते. देअरफॉर वी मस्ट थिंक ॲटलिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर वर्ड. म्हणून आपण एखादी गोष्ट बोलायच्या आधी दोनदा विचार करायला पाहिजे आणि नंतरच एखादा शब्द बोलायला पाहिजे. अटर म्हणजे काही बोलणे. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master of the spoken word. एक हुशार मुत्सद्दी सुज्ञ व्यक्तीने म्हटलेले आहे की न बोललेले शब्द, आपण जर कमी बोलत असू तर आपण आपल्या शब्दांना मास्टर म्हणजे मालक आहो आपण आपला. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव, आणि जर बोलत असू आपण जास्त तर ते एखाद्या गुलामासारखे आहे. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. एखाद्या वेळेस तुम्ही जो शब्द बोलला तर तो तुम्ही वापस घेऊ शकत नाही. डू वॉट यू विल, कितीही तुमची इच्छा असेल तरी बोलल्यानंतर तो शब्द आपण वापस घेऊ शकत नाही. देअरफॉर यू मस्ट बी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. म्हणून कोणताही शब्द बोलण्यापूर्वी आपल्याला केअरफुल म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे आणि नंतरच बोलायला पाहिजे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एखादा शब्द जेव्हा तुमच्या ओठांद्वारे बाहेर पडतो, यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक, आपण तो वापस घेऊ शकत नाही. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स, तर न बोलणारे शब्द कोणते असतात? दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड. तुम्हाला जे सांगायचे असते पण ते सांगायचं राहून जाते, असे असतात अनस्पोकन वर्ड्स. वन्स यू हॅव पुट थॉट्स इन टू वर्ड्स, वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स. आपले जे विचार आहेत ते शब्दांमध्ये येतील आणि आलेले शब्द ओठांच्या बाहेर जातील. असं असेल तर यू कॅन नॉट चेंज युअर ऑर कंट्रोल देम, तर आपण बदलूही शकत नाही आणि कंट्रोल सुद्धा करू शकत नाही. अ यंग मॅन वेंट टू स्पिरिच्युअल टीचर. एकदा एक यंग मॅन काय करतो, स्पिरिच्युअल टीचरकडे जातो आणि आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू हॅव माय फ्रेंड अँड ही डीपली हर्ट. तो म्हणते की मी कसं बोललो, मी हार्श म्हणजे फार असे वाईट आणि असे अनकाइंड वर्ड्स म्हणजे ज्याच्यामध्ये दया नसतील असे शब्द मी माझ्या फ्रेंडला बोललेलो. हार्श म्हणजे कडक बोललेला आहो. अँड ही इज डीपली हर्ट, त्याच्यामुळे माझा फ्रेंड जो आहे तो खूप हर्ट झालेला आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम, आणि मी माझी फ्रेंडशिप म्हणजे मैत्री त्याच्यासोबत
मैत्रीचं नातं आमचं तुटलेलं आहे. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स? आता मी याचं कसं करू? द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड पेन. तर टीचर काय करतात, तर त्याला एक शीट देतात आणि ब्लँक पेपर म्हणजे कोरा कागद देतात आणि पेन देतात. ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन द पेपर ऑल हार्श थिंग यू सेड टू मी. जे तू वाईट किंवा चुकीचे बोलला ते सगळे शब्द तू त्याच्यावर लिहून काढ. द यंग मॅन डिड ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. तर यंग मॅन काय करतो, ते शब्द सगळे लिहितो आणि तो टीचरला दाखवतो. नाऊ टीयर अप द शीट ऑफ द पेपर इंटू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन अँड द वाईस टीचर सेड. ते हुशार टीचर काय म्हणतात की तू आता हे शब्द एका याच्यावर लिह. आता तुम्ही होमवर्क लिहून घ्यायचं आहे. होमवर्क आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. वॉज गिझारेली ट्राईंग टू गिव्ह अप अ सायंटिफिक रिझन. हे लिहून आणायचं आहे तुम्हाला. थँक्यू.